नमस्कार. मुंबईचा चौफेर विकास होतोय, महाराष्ट्राचा चौफेर विकास होतोय आणि या कामी उद्योग जगत महत्त्वाची भूमिका बजावते. पण या उद्योग जगताला जे कुशल मनुष्यबळ लागतं ते कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी कौशल्य विकास विभाग कार्यरत असतो आणि याच कौशल्य विकास विभागाचे मंत्री आणि मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा आज आपल्यासोबत आहेत. लोढा सर, आपलं स्वागत आहे आजच्या एनडीटीव्ही मराठीच्या या कॉन्क्लेव्हमध्ये. सुरुवातीलाच तुम्हाला प्रश्न हा आहे की तुमचं खातं असं आहे की रोजगार निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचं खातं आहे आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींची या खात्यावर नजर आहे, कारण त्यांचं एक स्वप्न आहे किंवा त्यांची एक भूमिका आहे की जास्तीत जास्त रोजगार निर्मिती केली पाहिजे. किती चॅलेंजिंग वाटतं की थेट पंतप्रधानांचं आपल्या खात्यावर लक्ष असणं? काय बोलण्यापूर्वी मी माननीय बाबासाहेब पाटील साहेबांचे धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांच्या बोलायचं होतं, मी त्यांना रिक्वेस्ट केली म्हणून त्याने हा आमच्या युती आहे नक्की 100% युती, सक्सेसफुल युती आहे. तर किमान राष्ट्रवादी सोबत तरी चांगले संबंध आहेत, सर्वांचे बरोबर चांगले संबंध आहे, पण ते चांगले माणूस पण आहे. तर माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीने 2015 मध्ये ते जे कौशल्य विकास विभागाची स्थापना केली होती आणि नंतर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबने त्या मुख्यमंत्री काळामध्ये केली होती. आता ते त्यांचे आपण महत्त्व काय ते समजू शकता. आता यावेळी आपण वेळेची मर्यादा आहे म्हणून मी थोडक्यात सांगतो. या नवीन सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही रोजगारसाठी 4 स्कीम सुरू केली आहे. आपल्या मार्फत एनडीटीव्ही इज द मोस्ट पॉप्युलर टीव्ही अँड फक्त महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देशामध्ये आपले वाचक आहे, आपले दर्शक आहे. म्हणून मी आपल्या मार्फत लोकांना आवाहन करतो, इंडस्ट्रीजना आवाहन करतो त्याने मदत करावा आणि मुलामुलींना आवाहन करतो की तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. आम्ही सर्व 417 ITI प्रायव्हेट पार्टिशनसाठी गव्हर्नमेंट बरोबर राहून तुम्ही संचालन करावा. मालकी गव्हर्नमेंटची राहील, पण तुमचे कोर्स, तुमची मशिनरी 30% इन्व्हेस्टमेंट तुमच्या, 70% सरकारच्या, तुम्ही चालवा 10 वर्षासाठी, अशी एक योजना आणली. 2, सर्व ITI मध्ये आमच्याकडे फार जागा आहे, रिकामी जागा आहे, तो तिथे आपण 2000 ते 5000 फीटचे नवीन हँगर उभे केले आहे. तो त्यामध्ये AC क्लासरूम्स, वर्कशॉप, टीचर रूम सर्व तयार केले. तर आपण ते मुलामुलीची संख्या वाढतील. 3, आपल्याकडे यावेळी आपण न्यू एज कोर्सेस, इलेक्ट्रिकल व्हेकल, सौर ऊर्जा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे 6 नवीन कोर्सेस सुरू केले आणि मला हा सांगताना आनंद आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद याने मिळाला आहे. त्याशिवाय आपण प्रत्येक ITI मध्ये IMCच्या पुनर्गठन केलं आहे. IMC मध्ये आपण लोकांना आमंत्रित केलं की तुम्ही पुढे यावं ना IMC मध्ये ट्रस्टी ऑफ द ITI. तो ते पण आपण अतिशय चांगली रीतीने लोक आमच्या बरोबर आले. आणि लास्ट आता जे नवीन काम सुरू केलं ते आपण प्रत्येक ITI मध्ये 3चे नंतर 5चे नंतर आमची ITI रिकामी आहे, तो तिथे आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे. आपण एक 40 शॉर्ट टर्म कोर्सेस जे लोकल रिक्वायरमेंट हिसाब तयार केला आहे. त्यामध्ये महिलासाठी 10 कोर्सेस आहे, महिलासाठी स्पेशल क्लासेस पण आहे. हे सब माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मार्गदर्शनामध्ये आपण करत आहे. आणि एक तुम्ही प्रश्न विचारला की रोजगारसाठी काय आहे, तो आम्ही पूर्वी स्टार्टअप, आपल्या देशामध्ये स्टार्टअपची फेल्युअर रेट फार जास्ती आहे. आय कॅनॉट टेल यू द फिगर बट इट्स फार it should not have been that figure, but it is above 80% failure rate. तर करायचं काय? तर आता आम्ही ते एनालिसिस केला की कारण काय त्याच्या. तो स्टार्टअपचं कारण असा झाला की ते आपण पूर्वी ते आदमीने, ते मुलामुलीने काही एक्सपिरियन्स नाही आहे आणि ते आपला नवीन बिझनेस सुरू करता, लॉनसाठी जाता, सेल्ससाठी जाता. त्यांच्या जीवनामध्ये 5 इम्पॉर्टंट गोल्डन 5 इयर्स त्यांचे वेस्ट होता, कारण की ते सक्सेस रेट फक्त 20% आहे. तो आम्ही ते रिव्हर्स केला आहे. आता ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सांगण्याप्रमाणे आम्ही नवीन योजना आली आहे, मुख्यमंत्री रोजगार योजना. त्यामध्ये आम्ही 5 लाख युवक युवत्यांना प्रत्येक वर्षी 10 लाख पर्यंतच्या फंड पण मित्र संस्थाने आम्हाला दिली आहे ADB बँकेकडून. तो 3% दरावर त्याने मिळणार आहे. 6% रेट आहे, 3% ते देणार आहे, 3% सरकार देणार आहे. फक्त लॉनचा विषय नाही आहे. त्यानंतर त्यांच्यासाठी प्रत्येक ITI मध्ये मी इनोव्हेशन सेंटर उभा केला आहे, करणार आहे, सुरू झालं काम.
आणि प्रत्येक ITI साठी आपण एक गार्जियन मेंटर असा ग्रुप तयार केला 10 लोकांचे लोकल बुलढाणाचे गाव आहे तिथला लोक येते आणि ते एक चॅटबॉक्स तयार केला कोणाला मनामध्ये काही प्रश्न असेल तो ते चॅटबॉक्समध्ये ऑनलाईन फ्री तुरंत ते करू शकता आणि त्यांचे एक्सपर्ट त्यांचे जबाब देतील असा एक फुल फंड फायनान्शियल व्यवस्था एक आहे पण त्याने मेंटरशिप पाहिजे त्याने सक्सेस पाहिजे आमचा असा विश्वास आहे की एक वेळा हा योजना लॉन्च झाली तर ते 80% ते 5 लाख प्रथम वर्ष मी इनोव्हेशन ते सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी मदत करू नंतर त्यामधून आपण 1 लाख लोकांना इनोव्हेटर म्हणून नियुक्ती करू त्याने 25 लाख पर्यंत लोन मिळतील आणि 1 वर्षानंतर त्याच्यामधून 25,000 लोकांना आपण स्टार्टअपसाठी पुढे पाठवू त्याने ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्टार्ट गव्हर्नमेंटचे सर्व लाभ मिळतील त्यामध्ये मुलांचे गोल्डन इयर वाचेल आणि आमची अशी अपेक्षा आहे की ते जे फर्स्ट 5 lakhs आहे त्यामध्ये 2-3 लाख मुलामध्ये असं सांगतील की मला पुढे जायचं नाही आम्ही ते आमच्या ते वडापावची दुकान चालली आहे एअरकटिंगची दुकान चालली आहे ॲग्रिकल्चर मटेरियलची पॅकेजिंगची दुकान चालली आहे आमची चांगला बिझनेस चालला आहे तो आमची अशी अपेक्षा आहे की 5 वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये एकही मुला की मुली ज्याने रोजगार किंवा स्वरोजगार पाहिजे ते घरी बसणार नाही त्याने सरकारची मदत ते आपला काम करू शकतात आपण म्हणताय सरकार या सगळ्या प्रयत्नात आहे पण बऱ्याचदा असं होतं की ज्यांना गरज आहे त्यांना सरकारपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत तर अशा वेळेला असं काही तुमच्याकडे उपक्रम आहेत का की सरकार अशा इच्छुक रोजगार निर्माण करणाऱ्या तरुणांपर्यंत पोहोचेल यासाठी काही प्रयत्न बरोबर आहे तुमचा प्रश्न अतिशय उपयोगी आहे तलेकर साहेब म्हणून मला माहित होता की लोकांकडे कसं पोहोचायचं त्या रामबाण ओसनी त्यांची NDTV आहे म्हणून मी तुमच्या आज कार्यक्रमामध्ये आलो आणि तुमच्या लोकांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही या सरकारची योजनाबद्दल विश्वास ठेवा आणि पुढे यावा आम्ही जे काही 35 लाख लोकांची लिस्ट बनवली आहे ते जे एकही टेक्निकल ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये केलं असेल किंवा ITI मध्ये केलं असेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये केलं असेल प्रधानमंत्रीची जी योजना आहे ते योजनामध्ये काय काम केलं असेल ते 35 लाख लोकांना आम्ही संपर्क करणार आहे आणि त्यामधून आम्ही 5 लाख लोकांना चॉईस करणार आहे मध्यंतरी तुम्ही एक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला होता तुमच्या विभागाने ज्या माध्यमातून युरोपमध्ये किंवा मध्य पूर्व आशियामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकेल अशा स्वरूपात ती भाषा शिकवणं किंवा तिथले जे काही टेक्निकल जॉब आहेत त्या अनुषंगानं प्रशिक्षण देणं त्याचं स्टेटस सध्या काय स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्किल अकॅडमी ते विद्याविहारमध्ये सुरू आहे आणि त्यामध्ये आपण फक्त लँग्वेज नाही तर त्याच्या देशाचे कल्चर पण शिकवता आणि तिथे जे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे ते जॉब ऑपॉर्च्युनिटी तिथे गेल्या तर राहायच्या कुठे हा सर्व कोऑर्डिनेशन आपण सुरू आहे आपला काम सुरू आहे फार काही तिथे आतापर्यंत यशस्वी झाले नाही तरी पण आपण फार चांगली रीतीने क्लासेस सर्व सुरू केली खरं तर हा विषय कौशल्य विकास आधारित या सगळ्या विषयापुरता मर्यादित आहे पण काही राजकीय मुद्दे सुद्धा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे आणि विशेषतः तुमचंही नाव अनेक राजकीय वादांमध्ये येते एक तर पहिला मुद्दा असा आहे की तुम्ही मुंबईचे सहपालकमंत्री आहेत गेल्या 1-2 आठवड्यापूर्वीच्या पावसानं मुंबईच्या पुन्हा एकदा पायाभूत सुविधांच्या मर्यादा स्पष्ट केल्या एका छोट्या पावसाने सुद्धा मुंबई पूर्णतः ठप्प होऊ शकते अशा वेळेला मुंबईकरांना योग्य पायाभूत सुविधा मिळण्याचा हक्क आहे तो मिळत का नाही आहे त्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत का महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं आपण प्रयत्न करणार आहे पण महानगरपालिकाचे निवडणुकीवर अनुसंधाने नाही ते आमची एक रेस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबने तुम्ही बघितलं असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर फक्त इतके चांगले इन्फ्रास्ट्रक्चर करून दिले ते आपला अटल सेतू असेल समृद्धी महामार्ग असेल कोस्टल रोड असेल हे काय कोणाच्या मनामध्ये कल्पना होती का नए एअरपोर्ट नए ब्रिजेस नए मेट्रो 200 किलोमीटरची मेट्रो हा कोणाच्या मनामध्ये कल्पना पण नव्हती आणि त्याशिवाय त्याने सर्व ते महानगरपालिकाचे कामावर पण त्यांचे लक्ष आहे असं आहे की ते वॉटर ब्लॉगिंग झाला ते बरोबर आहे पण ते इतकी वर्षात कुठेही पडली तर कोणी ते थांबू शकत नाही फक्त मुंबईमध्ये नाही झाला पूर्ण देशामध्ये जिथे ते वर्षात 1 दिवसामध्ये झाली किंवा कमी तासामध्ये झाली तिथे झाला पण तरी काही चांगली गोष्ट नाही आहे त्यासाठी मी अजून प्रयत्न करू गेल्या काही दिवसांपासून एक वाद प्रामुख्याने दिसतोय तो म्हणजे कबूतरखाना मुंबईकरांसमोर इतके प्रश्न आहेत म्हणजे खड्ड्याचा प्रश्न आहे पाणी तुंबते तो प्रश्न आहे वाहतुकीचे प्रश्न आहेत असं असताना घरांचे प्रश्न आहेत असं असताना कबूतरखान्याचा वाद आणि त्यात तुमची भूमिका आणि त्यातही असा एक तुमच्यावर आरोप झाला की एका विशिष्ट समाज गटासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलात या आरोपाकडे कसं पाहता आणि त्यावर तुमचं काय उत्तर आहे नाही मी कधी माझी मर्यादा तोडत नाही कधी मी समाजाचे मोठ्या समाजाचे जे हित आहे त्याच्या समोर
कोणाचे व्यक्तिगत विचार काय त्यावर जात नाही. यावेळी पण मी तसंही वर्तन केला होता. मी फर्स्ट दिवसापासून माझ्या असा भूमिका होती की ते कबूतरसाठी का तुम्ही अल्टरनेटिव्ह जगह करू शकता का ते विचार करावा आणि लोकांच्या जीवन लोकांचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांच्या बॅलन्स करून कबूतरना पण कुठून कठी आपण दाणा दिला पाहिजे ते योग्य व्यवस्था करावं. चांगली रीतीने ते होतील असा माझा विश्वास आहे. धन्यवाद मंगलप्रभातजी, आपण आमच्याशी चर्चा केल्याबद्दल. हे होते कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा. अनेक योजना त्यांच्या या विभागासंदर्भात आहेत आणि त्या योजना पुढच्या काळात अधिकाधिक यशस्वी व्हाव्यात यासाठी त्यांना आमच्यातर्फे NDTV मराठीतर्फे शुभेच्छा. धन्यवाद.